हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास। पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून रोजच्या प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। गेल्या काही दिवसात सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि खासगी वाहनधारक अडचणीत सापडले आहेत। सीएनजी स्वस्त असल्यामुळे आम्ही त्यावर आलो, पण आता त्याचेही दर वाढल्याने उत्पन्न आणि खर्च यामध्ये ताळमेळ बसत नाही, अशी प्रतिक्रिया ऑटो चालकाने दिली आहे। रोजच वाढत राहिलं तर गोरगरिबांना जगायचं कसं? आम्ही काय मिनिस्टर लोक आहे का? मिनिस्टरच्या ताफ्यात बघा किती हजारो गाड्या पुढे असतात, पाठीमागे असतात, ते कमी केलं पाहिजे। एक एक मिनिस्टर फिरू शकतो ना, असं काय वेगळं काय त्याच्यात असतं? मिनिस्टरच्या पाठीमागे कशाला गाड्या लागतात? 50 गाड्यांचा ताफा घेऊन जातात, 500 गाड्यांचा ताफा घेऊन जातात। मग ह्याच्यावर पेट्रोल खर्च होतं का नाही, डिझेल खर्च होतं का नाही? हा कुणाचा पैसा जातो? गोरगरिबाचाच जातो ना, करमुक्त या टॅक्स मधून। पेट्रोल डिझेल आहे तर खूपच वाढलेलं आहे। आता तर 92 रुपये 25 पैसे सीएनजी झालाय। पेट्रोलचे दर पण हळूहळू वाढू लागलेत, ते कमी व्हावेत असं आमची सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे। आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।